तरी दार पण उघडत नाहीये. खूप बोर होणार आहे आता मला. काय करू? जयंतला कॉल करू का? नाही नको. त्याला कॉल केला ना तर हातातली सगळी कामं सोडून लगेच घरी येईल तो. काय करू? आईला कॉल करते. नाही नको. आईला जर कॉल केला आणि मी जर तिला सांगितलं ना मला घरचं दार उघडता येत नाहीये तर माझ्या घरात सॉलिड अशा पिकेल. काय करू आता मी? ह्या सगळ्या वस्तू म्हणजे अशा छान दिसतायत, पण ह्याच्या जागी जर बहरलेल्या फुलांचं फ्लॉवर पॉट इथे असेल ना तर ते अजून जास्त छान दिसेल. आणि आता तसंही हे घर माझंच आहे त्यामुळे इथे जानूचा स्पेशल टच तर हवाच. चला मिसेस जयंत कानेटकर, लागा कामाला. परफेक्ट. मस्त. तुम्ही बाहेर काय करताय? काय झालंय? अगं, व्यंकीला आज तुझी खूप आठवण येत होती. सगळ्यांनाच येत होती. मग व्यंकी म्हणाला आपण आज अंगत पंगत करूया आणि जानूला फोनही करूया म्हणून केला होता तुला. मलाही तुमची खूप आठवण येते. आई, भावनाताई बोलते. जानू, पण आता तुला बघितल्यावर खूप बरं वाटतंय. मला सुद्धा. बरं ऐक. आई आई माझ्याकडे दे ना प्लीज. अरे अरे, हाय जानू. अगं तुझं गाणं खूप मिस करतो आम्ही. आणि ना तुझी खूप आठवण येते ग खरंच. ए हरीश, असा कर मोबाईल असं कर. जानू दादाशी बोल. हा ए जानू, याला तुझी आठवण वगैरे काय येत नाही या? हा? याला तुझ्या वाटणीचं खायला मिळणार आहे म्हणून खुश आहे तो. काही काय बोलताय? जयंत ऐकतोय तिकडनं. मग ऐकू दे ना, मी माझ्या बहिणीशी बोलतोय, त्याला ऐकू दे. ऐक. जेवलीस का ग बाळा? नाही आजी, अजून नाही. जेवेन आता. हरीश, बाळा खूप वेळ झाला रे तुम्ही बोलताय. तिथे जावई बापू पण आहेत ना, बरं दिसत नाही. आण बघू इथे. हो. जानू आईशी बोल. जानू, अगं तसं खूप बोलायचं तुझ्याशी, पण आता खूप उशीर झालाय आणि जावई बापू पण असतील ना तिथे. बरं दिसत नाही. नंतर करतो आम्ही तुला फोन. आता आम्ही पण जेवायला बसतोय. माझ्या वाटणीचा घास? मला माझ्या हक्काचा घास हवाय.
तिला म्हणावं थांब जरा. हक्काचा घास आहे तर थांब. हा घास आमच्या जानूचा. काकू एक सांगू? बोल ना. हा, सिंचनाताईची आम्ही खूप काळजी घ्यायचो. म्हणजे साधी टाचणी जरी टोचली ना तिला तर 10 माणसं धावून यायची. जीवापाड जपलंय आम्ही तिला. म्हणून ती जेव्हा पळून गेली होती तेव्हा त्रास झाला होता आम्हाला. साहजिक आहे रे. पण आज इथे आल्यावर मला कळलंय की ताईला काही झालं तर तिच्यासाठी 10 लोक नाही, अख्खं कुटुंब धावून येईल तिची काळजी घ्यायला. अगदी बरोबर आहे तुझं. अरे सिंचना या घरची सून नाही, लेक आहे. तुला माहिती आहे का, या घरात मंगल, भावना, जानवीला जसं वागवलं जातं ना, वीणा आणि सिंचनाला अगदी तसंच वागवलं जातं. सुना नाही, लेकी आहेत त्या या घरच्या. नाही काकू, माझी खात्री पटली आता. तू आज इथे जेवायला थांबलास ना, खूप छान वाटलं बघ. पुन्हा ये. हा, हो नक्कीच काकू. चला.